हाय नमस्कार सर्वांना. तर बघा चालली रानात भेंडी तोडायला. लय मोठी मोठी भेंडी राहिलेली ती म्हणलं तोडून ठेवा. आता झाडाला राहिल्या परत त्याला दुसऱ्या पण भेंड्या येत नाहीत त्यामुळे चालली रानात. इथंच आहे ते बी दारात. का आभाळ कसलं आलंय, पाऊस येतोय का काय काय माहिती, वातावरण बदललंय. पाऊस येईन वाटतोय. थोडं थोडं हे होतंय, टिपाकल्यावानी पण होतंय. तर बघा मग म्हटलं एवढी भेंडी तोडून ठेवायची म्हणजे दुसऱ्या भेंड्या येत्या याला मोठ्या झालेल्या तोडून ठेवायच्या तिथं. म्हणून आली रानात. आणि गावात पण राहिली होती थोडीशी तोडायची, तर ती पण तोडायची. हो का, बादली आणली इकडं, शर्ट हातात आहे आणि हे कागद हातात घालायला. कारण की भेंडीने हे होतं, खांजावतो हात आणि लय लय खचतो हात. त्याच्यामुळं कॅरी बॅग आणली हातात घालायला. लय मोठ्या मोठ्या भेंड्या झाल्या ते बघायचं का तुम्हाला दाखवते. हो का, आता तुटायच्या नाही तर. हो का, बघितलं का कसले झाले. हो का, पाऊस आला तरी पण बरंच होईल, कारण गवार पण भिजवाय आली. मला गवार भिजवावं लागेल उद्या सकाळचं लवकर. रात्रीची लाईट असते 6 वाजता जाते लाईट, त्याच्यामुळं पाऊस जर आला तर भिजून निघून भिजवायची वाचल तेवढी. 6 वाजता लाईट जाते म्हणजे उद्या 5:30 वाजता तर भिजवावं लागेल गवार. त्याच्यामुळे पाऊस आला तर बरं होईल. हो का, पिलू आले. हड बघितलं का. हो का पिल्या, कुठं बी पळतंय, कुठं जाईन तिकडं माग बदललंय वातावरण. आला पाऊस तर बरं होईल. राहिल्या होत्या शेंगा पण थोड्याशा तोडायचे, तर त्या पण तोडून ठेवते आणि भेंडी पण तोडते. त्यामुळं आली. वारं सुटलंय थोडंसं आणि आभाळ पण आलंय. तर चला आता शेंगा तोडू, भेंडी तोडू आणि नंतर ना घरच्या कामाला सुरुवात करू, संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर एवढं भेंडी आणि गवार तोडली म्हणजे उद्याच्याला गवत काढायचे. काय पिलू सारखं पायात घोटाळते, दाखवते ना. दिसा नाही, पाठीमागं गेलं. हो कुठे गेलं रे, दिसा नाही. हो का बघितलं का पिलू, ए पिलू. तर चला लागते आता भेंडी तोडाय, गवार तोडायला. भेंडी आता मोठ्या भेंड्या झाल्या, ती का विकायसारखी नाही भेंडी राहिली. तिला धरतो या कपडे, विकायसारखी काय भेंडी राहिली नाही. तर ठेवायच्या तोडून, त्यात बी निघतं त्याची भाजी करायची ब्याची. आणि ती आठवड्यातनं एकदाच बाजारला जातात ना, त्याच्यामुळं भेंडी दिसाड तोडायला लागते. दिसाड काय तोडलीच नाही. आता विकाय नाही न्यायची म्हणल्यावर कशाला तोडायची. त्याच्यामुळं मग एवढी मोठी झाली तर ते आता मोठी झाली सगळी तोडते भेंडी. म्हणजे दुसऱ्या भेंड्या येतात, कारण झाडावर राहिले ना झाडं पण सुधरत नाही ती. आणि मग फळ ते हे पण कमी येतं, त्याला यायचं पण भेंड्या कमी येतात दुसऱ्या येणार आहे ती. पिल्या काय होतंय तुला. चला पाऊस येतोय का, टिपकाय लागलाय पाऊस आता. तर बघू, आज पाऊस आला तर नाही आला पाऊस तर उद्याच्याला गवार भिजवावं लागेल. आणि मस्त असं वातावरण झालंय बघा. तर कुठं कुठं पाऊस पडलाय ते सांगा कमेंट करून, कुठल्या कुठल्या गावात आणि कुठं कुठं नाही ते सांगा. तर काल पण बऱ्याच गावात पाऊस झालाय. तर काय माहित कुठं कुठं झालाय, कोण कोण कुठनं व्हिडिओ बघतो ते पण सांगा. पाऊस झालाय का ते पण सांगा. तर आता चालले ते आमच्या इकडले सगळ्यांच्या सुग्या चालल्यात इथं. सुगी म्हणजे काय कायांना कळणार पण नाही. सुग्या म्हणजे बाजरी काढायची, मका काढायची. आता बाजरी काढायची आमची, पण नंतर ना मका काढायची या. तर आता 2-3 दिवसांनी करायची सुरुवात बाजरी मका काढायला. पिल्या काय होतंय तुला. पिल्याला येड आहे आमचा. हो बघितलं तर पायात घोटाळायचं आणि हे करायचं, कामच सुसून द्यायचं नाही अजिबात. हो का, वारं कसलं सुटलं. बघितलं का, नारळाची झाडं हलते तिथं. कशी वाटतात नारळाची झाडं आपली, मस्त अशी हिरवीगार ताटवा झाडांचा बघा, छान. आणि असं शेतकऱ्याच्या जीवनातलं व्हिडिओ कोणाकोणाला आवडते ते पण सांगा. शेतीची माहिती, कुठल्या पिकांवर कुठली औषधं मारायची, परत त्याला पाणी किती द्यायचं, किती दिवसांनी द्यायचं, तर ही सगळी माहिती सांगितली जाते. तर असंच नवीन नवीन व्हिडिओ बघत जावा, तर सांगत जाईन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि प्लीज लाईक करा, सपोर्ट असू द्या शेतकऱ्यांना. तर बाय बाय.